नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम या अंतर्गत पाहणार आहोत. सेतू अभ्यासक्रम मॅथमॅटिक्स क्लास 9th डे 23. 23व्या दिवसाचा सेतू अभ्यासक्रम आज आपण अभ्यासणार आहोत या ठिकाणी आजच्या अभ्यासक्रमामध्ये माझ्या या चॅनेलवरती. तर बघूया आजचा सिलेबस काय आहे. तर मित्रांनो, डे 23 सब युनिट आहे अल्जेब्रिक आयडेंटिटीज आणि लर्निंग आउटकम्स आहे. एक्सपांड अँड फॅक्टराइज अल्जेब्रिक एक्सप्रेशन यूजिंग आयडेंटिटीज. We have to learn today's expand and factorize algebraic expression using identities. नित्य समानता हे आपल्याला आज पाहायचं आहे आणि त्या अंतर्गत विस्तार, बेजिक राशींचा विस्तार हा बघायचा आहे. तर पाहूया आज अल्जेब्रिक एक्सप्रेशन. फर्स्ट लेट्स रिकॉल. सुरुवातीला आपण थोडंसं अभ्यासूया. एक्सपान्शन आहे. एक्सपान्शन ऑफ in the bracket a plus b cube. Expansion of in the bracket a plus b cube. A plus b cube in the bracket complete equal to a plus b in one bracket and another bracket a plus b square. Then we see that a plus b in first bracket and another bracket is a square plus twice ab plus b square. Bracket complete. And now we multiplied a into second bracket first and b into second bracket another steps. Then we get a cube plus twice a square b plus ab square plus a square b plus twice ab square plus b cube. आता काय करूया आपण, जे सजातीय पदे आपण ज्याला म्हणतो, जे समान आहेत त्याला एकत्र आणूया. म्हणजेच a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दोन जे सारखे पद आहेत इक्वल व्हेरिएबल्स त्यांना जवळ आणलेलं आहे. म्हणजे 2a स्क्वेअर b हा आणि a स्क्वेअर b हे किती झाले, मग 2a स्क्वेअर b प्लस a स्क्वेअर b प्लस a स्क्वेअर b. जर आपण या दोघांची समेशन केलं, बेरीज केली, तर काय मिळालं आपल्याला 3a स्क्वेअर b. ते या ठिकाणी लिहिलं. त्याचप्रमाणे ab स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर, हे ab स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर we get 3ab स्क्वेअर आणि b क्यूब जसाला तसं. therefore finally we get a plus b whole cube equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. म्हणजेच a अधिक b कंसाचा घन बरोबर a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे मिळालेलं आहे. तर आपल्याला असंही करता येते, पहिल्या कंसातल्या पहिल्या पदाला दुसऱ्या कंसाला गुणायचं, नंतर पहिल्या कंसातल्या दुसऱ्या पदानं म्हणजे b ने दुसऱ्या कंसाला पूर्ण कंसाला गुणायचं. तसं केल्याने सुद्धा आपल्याला हे मिळून जाते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं करता येईल. a प्लस b आहे एका कंसामध्ये, a प्लस b, आणि दुसऱ्या कंसात काय a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर, म्हणजे a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर कंस बंद. तर काय करायचं, सुरुवातीला या a ने या पूर्ण कंसाला मल्टिप्लाइड करायचं, नंतर b ने मल्टिप्लाइड करायचं आणि जे इक्वल व्हेरिएबल्स आहेत ते जवळजवळ आणायचे. आपल्याला हेच मिळून जाते.
अशा प्रकारे. तर हे झालं एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी होल क्यूब. त्याच्यानंतर याच्यावर आधारित एक एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो, बघूया. ए प्लस बी होल स्क्वेअर याचा हे जे एक्सपान्शन आहे यावर आधारित हे गणित आहे, एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल, इन द ब्रॅकेट पी प्लस 3 होल क्यूब इक्वल टू पी क्यूब म्हणजे ए क्यूब झालं या ठिकाणी. पी क्यूब म्हणजे ए क्यूब. पी क्यूब प्लस 3p स्क्वेअर बी. बी म्हणजे कोणतं पद आहे? आता या ठिकाणी पी हे पहिलं पद म्हणजे पीला ए मानूया आणि बी म्हणजे दुसरं पद जे आहे ते 3 आहे, या ठिकाणी 3 आहे. मीन्स ए इक्वल टू पी अँड बी इक्वल टू 3 असं जर आपण समजलो तर ए क्यूब मीन्स पी क्यूब प्लस 3a स्क्वेअर मीन्स 3p स्क्वेअर इंटू बी मीन्स 3 प्लस 3a म्हणजेच काय 3p इंटू बी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर प्लस बी क्यूब मीन्स 3 क्यूब. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल पी क्यूब म्हणजे p3 p रेस टू 3 प्लस 9p स्क्वेअर प्लस 27p प्लस 27. 3 क्यूब इक्वल टू 27. Therefore the final answer is p plus 3 whole cube equal to p3 means p raised to 3 plus 9p square plus 27p plus 27. तर अशा प्रकारे आपल्याला हे याचा विस्तार या ठिकाणी करता येते एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी क्यूबच्या फॉर्म्युल्याने. चला तर मग नेक्स्ट पाहूया एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब. एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब काय आहे बघा. ए मायनस बी क्यूब इक्वल टू ए मायनस बी इन द फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट काय ए मायनस बी होल स्क्वेअर. एका कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बीचा वर्ग इक्वल टू ए मायनस बी फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी काय मित्रांनो ए मायनस बी याचा जो विस्तार आहे एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी होल स्क्वेअर इक्वल टू काय आपण शिकलेलो आहोत आधीच्या सत्रामध्ये. ए मायनस बी होल स्क्वेअर इक्वल टू काय आहे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे झाला याचा विस्तार कशाचा ए मायनस बी याचा. तर तो आपण लिहिला या ठिकाणी. त्यानंतर काय करायचं मग ए ने पूर्ण दुसऱ्या कंसाला गुणायचं स्टेप बाय स्टेप, नंतर मायनस बी ने दुसऱ्या कंसाला गुणायचं. म्हणजेच आपल्याला हे गुणल्यानंतर काय मिळते मल्टिप्लिकेशन व्हेन मल्टिप्लाइड बाय ए इंटू सेकंड ब्रॅकेट अँड मायनस बी इंटू सेकंड ब्रॅकेट देन वी विल गेट दॅट ए क्यूब मायनस ट्वाईस ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी प्लस ट्वाईस ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. म्हणजेच काय एचा तिसरा घात वजा 2a वर्ग बी अधिक ए बी वर्ग वजा ए वर्ग बी अधिक 2ab वर्ग वजा बीचा घन. म्हणजेच ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. फायनल आन्सर इन द ब्रॅकेट ए मायनस बी होल्स क्यूब इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस मायनस बी क्यूब. अशा प्रकारे याचा आपल्याला एक्सपान्शन मिळालेलं आहे मित्रांनो. कंसामध्ये ए वजा बी कंसाचा घात 3 बरोबर एचा घात 3 वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बीचा घन. म्हणजेच इन द ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट कंप्लीट अँड रेस टू 3 इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे याचा एक्सपान्शन आहे. तर एक्झाम्पल या ठिकाणी दिलं एक्झाम्पल दिलेलं आहे एक्सपांड इन द ब्रॅकेट पी मायनस 2 होल क्यूब कंसाचा घन. तर बघूया या ठिकाणी काय दिलेलं पहा पी मायनस 2 कंसाचा घन बरोबर पी मायनस 2 होल क्यूब इक्वल टू पी क्यूब. या ठिकाणी ए इक्वल टू पी
अँड बी इक्वल टू -2. आलं लक्षात? या ठिकाणी पी म्हणजे काय आहे, एची किंमत पी धरू मानूया आपण आणि बीची किंमत 2 मानूया. तर असं मानल्यानंतर काय मिळेल आपल्याला, ए क्यूब मीन्स पी क्यूब, पी क्यूब मायनस 3 इंटू पी स्क्वेअर इंटू 2 म्हणजे काय झालं, वजा 3a वर्ग बी म्हणजेच -3 पी स्क्वेअर इंटू 2 प्लस 3ab स्क्वेअर प्लस काय मग 3ab स्क्वेअर, ए काय आहे, पी आहे, 3p इंटू बी स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला हे सेकंड स्टेप मिळाली. त्यानंतर मायनस बी क्यूब मायनस 2 क्यूब, बीची व्हॅल्यू टाकली आपण किती, 2 टाकली, 2 टाकली. म्हणून या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर काय मिळालेला आहे, पी क्यूब मायनस 6p स्क्वेअर प्लस 12p मायनस 8. तर अशा प्रकारे याचा या ठिकाणी आपण विस्तार केला, तो आपल्याला मिळाला पी क्यूब मायनस 6p स्क्वेअर प्लस 12p मायनस 8. इन द ब्रॅकेट p मायनस 2 होल क्यूब इक्वल टू p क्यूब मायनस 6p स्क्वेअर प्लस 12p मायनस 8. हे झालं एक्सपान्शन ऑफ a मायनस बी क्यूबचं युटिलायझेशन, ज्याला आपण वापर करता आला पाहिजे. काय असते मित्रांनो, मिळवलेल्या ज्ञानाचा ज्या ठिकाणी आपल्याला वापर करता येईल त्यालाच तंत्रज्ञान म्हणतात. म्हणजेच जे काय आपण सूत्र शिकत आहोत त्याचा वापर आपल्याला गणित सोडवताना, एक्झाम्पल सॉल्व करताना करता आला पाहिजे, तरच त्याचा आपल्याला उपयोग होईल. बघूया नेक्स्ट स्टेप काय आहे ते. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूबचे आपल्याला अवयव पाडायचे आहे या ठिकाणी. तर फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू, इन द फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग कंस बंद. हा झाला विस्तारायचा. कशाचा, ए क्यूब प्लस बी क्यूबचा. तर एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला, एक्स क्यूब प्लस 27y क्यूब, एक्स क्यूब प्लस 27y क्यूब. दिस इज द एक्झाम्पल आपल्याला सोडून दिलेलं आहे या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी ए इक्वल टू एक्स अँड बी इक्वल टू किती, 27y क्यूब. मीन्स काय करू आपण याला आता, 27y क्यूबला आपण असंही लिहू शकतो, 27y क्यूब इक्वल टू इन द ब्रॅकेट 3y क्यूब, 3चा घन 3⁻³ इक्वल टू 27, 3 क्यूब इक्वल टू 27, y क्यूब इक्वल टू y क्यूब. देअरफॉर 3y क्यूब इक्वल टू 27y क्यूब. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलं, 27y क्यूबच्या ऐवजी 3y क्यूब. मीन्स हिअर ए इक्वल टू काय मिळालं, ए इक्वल टू एक्स अँड बी इक्वल टू 3y, बी इक्वल टू 3y. आता आपण या ठिकाणी हे किमती ठेवल्या, त्या सूत्रामध्ये टाकल्या. पुट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन अबोव फॉर्म्युला, वी गेट एक्स क्यूब प्लस 3y in the bracket cube means x cube in the bracket 3y bracket complete cube equal to, in the first bracket x plus 3y bracket complete and another bracket x square minus 3y into x plus 3y square bracket completed. म्हणजेच एक्स अधिक वाय एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग वजा 3y एक्स किंवा वजा एक्स गुणिले 3y अधिक वायचा वर्ग
म्हणजेच एक्स अधिक वाय एका कंसात आणि एक्स वर्ग वजा एक्स गुणिले 3y अधिक 3yचा वर्ग दुसऱ्या कंसात. आणि हा कंस सोडवल्याच्या नंतर आपल्याला काय मिळते? अँड सॉल्व दी above bracket we will get x plus 3y in the first bracket and x square minus 3xy plus 9y square in the second bracket. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याचा विस्तार करता आला. काय केलं आपण या ठिकाणी ए आणि बीच्या किमती मिळवल्या पहिल्यांदा, नंतर त्याला सूत्रामध्ये टाकलं. या ठिकाणी ए ची किंमत मिळालेली आहे, म्हणजे काढली आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी एक्स आणि वायची म्हणजे बीची किंमत आहे 3y. त्या प्रमाणात आपण हे सर्व त्या ठिकाणी सूत्रामध्ये टाकलं आणि सोडवलं. बघूया नेक्स्ट. फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. त्याचप्रमाणे आहे वरील प्रमाणेच, फक्त या ठिकाणी ए प्लस बीच्या ऐवजी ए मायनस बी आहे आणि कंसामध्ये मायनसच्या ऐवजी प्लस आहे. मायनस ए बीच्या ऐवजी प्लस ए बी आहे. बघा, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी अँड अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे सूत्र आहे. दिस इज द फॉर्म्युला. आता एक्झाम्पल काय? एक्स क्यूब मायनस 8y क्यूब. या ठिकाणी ए इक्वल टू एक्स अँड वाय मीन्स बी इक्वल टू 2y. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए ची किंमत एक्स आहे आपण मानूया आणि वाय ची किंमत म्हणजेच बी ची किंमत काय म्हणू? 2y. बघा तर आता या ठिकाणी ए इक्वल टू एक्स अँड बी इक्वल टू 2y. हे किमती जर आपण याच्यात ठेवल्या दिलेल्या सूत्रामध्ये तर आपल्याला याचं एक्सपान्शन मिळून जाते. काय केलं आपण आता? ए मायनस बी म्हणजेच काय? एक्स वजा 2y पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग म्हणजे काय? एक्स वर्ग अधिक 2xy अधिक बी वर्ग म्हणजे 4yचा वर्ग. फेन put the above value of a and b, we get x minus 2y in first bracket and second bracket x square plus 2xy plus 4y square bracket complete. This is the expansion of x cube minus 8y cube. अशा प्रकारे या ठिकाणी आता हे एक्सरसाइज आपल्याला सोडवायला दिलेली आहे मित्रांनो. तर बघा, एक्सपांड इन द ब्रॅकेट 2m मायनस 5 होल क्यूब. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणतं सूत्र वापरायला लागेल हे गणित सोडवताना? फर्स्ट हे सोडवताना आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता? ए मायनस बी होल क्यूब इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस मायनस येईल या ठिकाणी मायनस बी क्यूब. हे सूत्र आहे. परत एकदा बघूया सूत्र पहा. या ठिकाणी आपल्याला ए मायनस बी होल क्यूब इज इक्वल टू काय सूत्र आहे? ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब.